धोंडू लोखंडे. हो थकलाय तरी तुम्ही काय जवान माणसाला हरवाल तुम्ही. फ्रेंड्स आम्ही आता आहोत मंडणगडमध्ये तळेघर या गावी आणि आमच्यासोबत आजी आहेत आणि सुहान सुद्धा आहे आणि आजीच्या मुली सुद्धा आहेत आमच्यासोबत. तर खूप वर्षाने आम्ही गावी आलो तिकडे. 1 वर्षाने आलो ना. हा दरवर्षी आम्ही इथे येतो तळेघरमध्ये मंडणगडमध्ये आणि आजींना भेटतो आम्ही. आजी बघा 110 वर्षाच्या प्लस आहेत आणि अजून ठणठणीत आहेत आणि अजून स्वतःच्या कामं स्वतः करतात त्या. आणि असंच मी सुहान सोबत आलो इकडे आजींना भेटायला. आणि आजी बरं वाटलं तुमच्याशी भेटून कारण आम्ही लग्न झालं ना माझं तेव्हा मी आजींना भेटायला आलो इकडे 7 वर्षापूर्वी आलो. तेव्हा त्यांचं जुनं घर होतं, आता नवीन घर बांधलं त्यांनी. आणि तेव्हा आजी एकदम ठणठणीत होत्या, चालायच्या फिरायच्या जेवायच्या सगळं काम स्वतः करायच्या. हा लादीवरती तिकडे बाहेर. आणि खूप बरं वाटलं आजी तुम्हाला 7 वर्षांचं भेटून खूप बरं वाटलं. कशी कोंबणं चांगली सर मी म्हणता सुखी आगली सोळा जातात असं बोलून नाही चांगलं. पण तुम्ही अजून चालता ना थोडंसर जेवून स्वतःच बसून जातात बसून जेवण तो स्वतः बाथरूम आहे आठवले आणि खाली खाली टेन्शन आहे मला आता काय फक्त डॉक्टर निघाला. हा पण मी जेव्हा 4 वर्षापूर्वी आलेलो ना तेव्हा आजींचा एक व्हिडिओ टाकलेला तिकडे तेव्हा बसला तेव्हा आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला. तुम्ही सुद्धा बघा डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो त्या व्हिडिओची लिंक मी. आणि आजींनी आम्हाला खूप छान असा इंटरव्ह्यू दिलेला त्या टायमाला. दिनेश लोखंडे सुद्धा आमच्यासोबत होते त्या टायमाला. त्यांनीच थोडासा आजींची विचारपूस केलेली, गोष्टी गप्पा केलेल्या. आजी हे बघा तुम्हाला सगळेजण बघतात भारतातील लोक पूर्ण इंडियामध्ये जगामध्ये तुम्हाला सगळेजण बघतात आहेत आणि तुम्ही आदर्श आहे त्यांच्यासमोर की एवढे वर्ष तुम्ही आहात, स्वतःची कामं स्वतः करताय. चांगलं आहे. मग काय बोलता तुम्ही आजी अजून तब्येत पाणी आणि बघा सुहान पण तुम्हाला खूप वर्षांनी भेटला. मी तेव्हा एक फोटो पण काढले तुमच्यासमोर. तुमच्या जुन्या घराच्या कठड्यावरती आम्ही बसून फोटो काढलेला तुमच्यासोबत. हा आणि मुलगा आहे. हा त्यांना बिचारे जमले आले. आता काय तुला दिसत नाही तर मा बिचारे गप्पा मारा पण चांगले आहे. 2 मुलगे होय. हा तुमचं 2 मुलगे 2 मुलगा. हा 2 मुलगा. हा थांबा मी बघतो कुठे येतो. पावसाचा सीझन झालाय बाहेर इकडे म्हणून आईंनी बघा फाटी आधीच इकडे सगळ्या जमा करून ठेवलेल्या आहेत कारण पावसामुळे ह्या सगळ्या ओळ्या होतात आणि म्हणून तुम्ही जमा करून ठेवलेल्या आहेत बरोबर. आणि ह्या अशा एकमेव व्यक्ती आहेत ज्या आजींची काळजी स्वतः घेतात बरोबर ना आजी. तुमची काळजी तुमच्या लेकी सगळ्या स्वतः घेतात ना बरोबर ना. चांगलं आहे असंच पाहिजे. हे बघा दिनेश लोखंडे साहेब ज्यांनी 4 वर्षापूर्वी यांची मुलाखत घेतलेली आणि आज ते स्वतः इकडे आलेले आहेत आजींना भेटायला. दिनेश हो बरं आहे ना. आजींना आता थोडं लागलं इकडे. आता आहे ठीक आहे जरा व्यवस्थित आहेत. अच्छा हा त्यामुळे मला ओळखू कशी असं. मी तुम्हाला आवाज देतो कुठे पण लांब असेल तुम्ही तो. हा 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 नाही पण माझा एक असं आहे की कुठे गेलो ना मी ओळखीची माणसं असेल तर मी आवाज देतो लांबून. हा आणि आजी कसं बरं आहे ना. आता ये ना आम्ही दरवर्षी येऊ आम्ही इकडे गावाला. हा हो 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 बरोबर आहे. पण येऊ आम्ही येऊ दरवर्षी येऊ आम्ही इकडे गावाला. बरं वाटतं आम्हाला पण इकडे फिरायला. याला पावसाळ्यात भेटले आंबामध्ये आमची कर्म येतात पर्यंत आलीच कुठे गेले. पाऊस पण असा अवकाळी पडला या वर्षी. काहीच नाही आंबा पोराला
पण गावावर आले कसं फाट्याचा आणि त्या पावसात. तर या वर्षी पावसाने पण खूप नुकसान केलं, त्याच्यामुळे आंब्याचा आणि जेवढे पण फळभाज्या होत्या सगळ्यांचं खूप नुकसान झालं इकडे. भारी झाले. फाटी पण खूप भिजल्या ना सगळ्या इकडे. हो आमच्याकडे पण सगळं झालं. घाईच हो. केलं बाबा. हो पाऊस अवकाळी आहे ना हा मे महिन्यामध्ये. परवडले फाटी हा आहे आहेत भाऊ सगळे नाळ्यासोबत राहतो आम्ही. भाऊ किती आहे? एक आहे. बहीण? हा एक. बरं चांगलं. तर आता मला असं वाटतंय की खूप मोठ्याने पाऊस पडणार आहे, गडगडतं बाहेर. काय पाऊस गारगार घराला त्याला मी चकाचक चकाचक इजा किती काय किती गावाला. तुमच्याकडे पण काल पाऊस जोरात पडला ना? जोरात पाऊस होता ना काल? आमचा 5-7 तारखेपासून सुरुवात झाली ते आज पाऊस. हा ना. भरपूर आणि ज्या 3-4 दिवसामध्ये तळेघरमध्ये मंडणगडमध्ये जबरदस्त पाऊस पडला इकडे, तुफान. आणि लाईट पण जाते इकडे मध्ये मध्ये ना. आज पण मी आलो इकडे सकाळी तर 3दा लाईट गेली इकडे सकाळपासून. हा मग आजी तुम्ही काय नाश्ता विष्टा केला की नाही? चाय बी पिलं की नाही? नाश्ता केला. काय खाल्लं? मला नाचून खायला मुंबईला. अच्छा चांगलं आहे चांगलं आहे. काही ना काही मध्ये मध्ये खात राहायचं तब्येतीसाठी. हा रक्त वाढलं पाहिजे ना आपलं शरीरामध्ये, खात राहायचं. रक्त वाढवाय आता सगळे वेळाने भेटून जा. हा बरोबर. चांगलं आहे चांगलं आहे. हो हो चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही जेवढं खाल जेवढं चालाल फिराल तेवढं तुम्हाला अजून ताकद मिळणार. नाही ताकद कशाला काही मारता येईल शाप टाकलाय. हो थकलाय तरी तुम्ही काय जवान माणसाला हरवाल तुम्ही. एवढी ताकद आहे अजून तुमच्यामध्ये. फिरा खा पिया मस्त वेगळी चांगलं. आणि मोठा त्याला हा बारक्याला मोठा आणि काय म्हणता बारक्याला हो माझ्या ना. हो हा बघा ना तुम्ही आवाज दिला आणि बारका माझा आला इकडे. या घेऊन इकडे दादा या. हा बघा माझा बारका. सुटला का रे? हा पाऊस येतो बाहेर थोडा थोडा पडतो आता. हे बघ हा आमचा रिहान. रिहान इकडे आजीकडे ये. आजीकडे ये 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 ये. हे बघ. अरे वा 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 आजी. काय नाही काय नाही काय नाही काय नाही. आणि थोडा घाबरतोय. घाबरायचं नाही. आजी आई 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 आई. हा पहिल्यांदा झाला आणि रडतो कशी. देव फटके देव फटके देव फटके देव फटके. पप 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 पप. आई येतो घेऊन त्याला. चला बाय रियान. बाय रियान. बाय बाय. तर ह्या आजींचं नाव आहे आनंदी. आनंदी लोखंडे. आनंदी धोंडू लोखंडे बरोबर ना आजी? हो आनंदी. नाव काय तुमचं? आनंदी धोंडू लोखंडे. हो पाऊस येतोय येऊ दे ना आपण भिजूया पावसामध्ये. हा काय बोलता? माझी पेन्शन येते ना. येऊ द्या हो. इथे येते दारात पाण्यावर. हा हा हा. चांगलं छान येतं. तुम्ही सांगा तुम्ही एवढे वर्ष गावात राहता पार्टी बिटी करता काय करता का अजून तुम्ही? हा दिवसभर कामच काम 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 बस. संध्याकाळ हा बरोबर. आईला सांभाळायचं पाणी आणायचं जेवण करायचं कपडे धुवायला बिरी तुमच्या आशीर्वादाला बाजू दिली. आता तिचं नशीब तुला कोण तुझ्या बाई माळ हा इथं खाता आहे. घर माझ्या माणसाला अजून उंच व्हावं. नाही हो ठीक आहे. घर कसं माहिती आहे 4 माणसं 10 माणसं राहतील ते घर. आता माणसं येतच नाही इकडे काय करणार आपण. जे आहे ते आपण सुखी समाधानी राहून निभून घ्यायचं. अजून काय नाही करू शकत आपण त्याला. बरोबर ना आजी? आता तुम्ही एवढं वर्षाकडे राहिलेत
हे तुम्ही लहानपासून इकडेच आहेत ना? नाही तिकडे मी अजून काम करतो. अजून कामं करताय? आता 2-3 वर्ष हा. बंद झालंय. नाही नाही, तुम्ही चांगलं उलट चाला, फिरा इकडे तिकडे, स्वतः हाताने खा. चांगलं, तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ऐकायला येतं आजी? ऐकायला येतं? ऐकाय येते, सगळं दिसत आहे. आता थोडंच आहे वर्षात. आज 2-3 महिन्यात हा. ना आली शाप. हा, थोडं नजर कमी आली ना. हा, ठीक आहे. ते वयामानाने होतं थोडंसं, काय हरकत नाही. पण आजी आहे अजून परत चालतला घरात नाचता खायची पाहिजे. हुशार कडक आहे. तर खायची घर बांधत आहे. हा. मग तुम्ही घरीच असता दिवसभर, बाहेर नाही फिरत आता? आजला बसली नाही तर मग बिचाऱ्यावरच पाहून ठेवते मी. हा, बाहेर पण वातावरण एवढं खराब आहे ना, पावसात बिवसात भिजू नका आता. लागलं तर ती पातील घालते. हा, बरोबर आहे. तिला घरीच ठेवते. तर आजी, मी रोहन कासारे, मी रोहन भगवान कासारे. आता रे कासारे. हा, तर बरं वाटलं तुम्हाला भेटून. दरवर्षी मी येतो गावाला, दरवर्षी तुम्हाला भेटतो. तर आशीर्वाद द्या मला, सगळं पूर्ण फॅमिलीला. चला, काळजी घ्या. हा, चला येतो. बाय बाय. तर तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा, आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू. आणि प्लीज सबस्क्राईब करा. फुकट आहे, फ्री आहे. आणि त्याच्यामुळे कसं होतं माहिती आहे, आम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. हा बाबा, आमच्यावरती खूप जण प्रेम करतात, आमचे व्हिडिओ बघतात आणि आम्हाला ते आवडतं. आणि आमचा असाच प्रयत्न राहील की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेत येत राहू. तर प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला सुद्धा यूट्यूबमध्ये नाम कमवायचं आहे. तुमच्या घराघरामध्ये, तुमच्या हृदयामध्ये आम्हाला आमचं स्थान क्रिएट करायचं. तर ह्या आजीसाठी सुद्धा एक लाईक करा. आणि ह्यांची जी जिद्द आहे, सलाम. चला तर मग भेटूया आपण नवीन पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.